ईशा मागे वळून हसून मल्हारकडे पाहते आणि तिथून पळून जाते. मल्हार हसून आपल्या केसातून हात फिरवत स्वतःशी म्हणतो, माझी लाजरी गुलाबो. ईशा स्वतःशीच हसत चालली होती तेव्हा समोरून येणाऱ्या अंजलीशी तिची जोरात टक्कर होते. अंजली तिला सावरत म्हणाली, अगं अगं सांभाळून. ईशा ओशाळून म्हणाली, सॉरी वहिनी, तुम्हाला लागलं तर नाही ना? अंजलीने तिच्याकडे नीट निरखून पाहिलं आणि विचारलं, नाही ग, तू पण अशी गालातल्या गालात हसत कुठून येतेस? ईशा लाजून म्हणाली, काही नाही ग, बस असंच. मग विषय बदलत म्हणाली, चला ना, केक कटिंगसाठी जाऊया. अंजलीने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली, अगं तेच सांगायला तर मी तुला शोधत होते. सगळे तुला आणि मल्हारला शोधत होते. तुम्ही दोघं कुठे? मग काहीतरी सुचल्यासारखी अंजली खोडकरपणे हसून म्हणाली, आहो, तर तू मल्हार सोबत होतीस म्हणूनच तुझा चेहरा लाजेने लाल झालाय का? ईशा लाजत म्हणाली, नाही वहिनी, तसं काही नाहीये. मी तर किचनमध्ये होते. ती बोलतच होती तितक्यात मल्हार मागून हसत आला आणि म्हणाला, आता कुठे पळणार आहेस गुलाबो? त्यांचं बोलणं ऐकून ईशा आश्चर्याने मागे वळून बघते तर समोर अंजलीला पाहून मल्हारही गोंधळला आणि म्हणाला, वहिनी तुम्ही? माझा मतलब तुम्ही तर हॉलमध्ये असायला हवं होतं. अंजली हसून म्हणाली, मी तुम्हाला दोघांनाच घ्यायला आले होते. सगळे तुमचा केक कटिंगसाठी वेट करतायत. चला लवकर. मल्हार मान हलवून पटकन तिथून निघून गेला. ईशा त्याला जाताना पाहून मनातल्या मनात त्याला ओरडत होती. मग अंजलीकडे बघून हसली आणि तिच्यासोबत पुढे गेली. हॉलमध्ये आल्यावर अंजली विजयजवळ जाऊन उभी राहिली, ज्याच्या कडेवर परी होती. तेव्हा सदानंद बाबा म्हणाले, आता सगळे आले आहेत तर चला केक कट करूया. त्यांचं बोलणं ऐकून विजय पुढे झाला आणि त्याने टेबलवरून चाकू उचलला. तेव्हा सुमित्रा आई अंजलीला मागे उभं असलेलं बघून म्हणाल्या, अगं अंजली, तू मागे का उभी आहेस? पुढे ये आणि चाकू पकड. त्याचं बोलणं ऐकून अंजली संकोचाने विजयकडे पाहिलं. विजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच मान हलवली. अंजली पुढे झाली आणि विजयच्या बाजूला उभी राहून तिने आपला हात विजयच्या हातावर ठेवला. त्याचा स्पर्श होताच अंजली शहारली आणि तिला मनात एक ऊब जाणवली, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. विजय मात्र निर्विकार उभा होता. सुमित्रा आई म्हणाल्या, आता केक कट करा. विजय आणि अंजलीने मिळून केक कापला. मग विजयने थोडेसे केकची क्रीम घेऊन परीला भरवली. चव चाखताच परीने आधी तोंड थोडं वेडवाकडं केलं, पण मग चव आवडल्यावर ती केककडे झेप घेऊ लागली. विजयने तिला नीट पकडलं आणि म्हणाला, परीला केक खायचा आहे का? परीला त्याचं बोलणं समजलं. तिने केककडे बोट दाखवून मान हलवली. विजयने तिच्या होठापाशी लागलेला केक पुसला आणि म्हणाला, नाही, आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. विजयने नकार दिल्यावर परीने आपला खालचा ओठ बाहेर काढला आणि अंजलीकडे पाहिले. अंजलीला तिची दया आली आणि ती हळूच म्हणाली, थोडं खाऊ द्या ना तिला अहो. तिचं बोलणं ऐकून विजयने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, परीने सकाळपासून बरंच काही खाल्लं आहे अंजली. आता तिला जास्त हे नको द्यायला, नाहीतर तिचं पोट बिघडेल. त्याचं म्हणणं योग्य होतं म्हणून अंजलीने मान हलवली. ती केकचे तुकडे करून सदानंद बाबांना आणि सुमित्रा आईकडे जाणार होती. तितक्यात शांता आजी टोमणं मारत म्हणाल्या, पतीला भरवलंस का तू, की स्वतःच खायला निघालीस? नवऱ्याने अजून खाल्लं नाहीये आणि मॅडम स्वतः खायला निघाल्यात. त्यांना वाटलं होतं की अंजली तो तुकडा स्वतः खाणार आहे. त्याचं बोलणं ऐकून अंजलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि विजयकडे पाहिलं. विजयने कोणताही तमाशा नको म्हणून शांतपणे तिच्या हातातला थोडा केक खाल्ला आणि तिलाही थोडा भरवला. विजयने असं केल्यामुळे अंजलीच्या मनात आनंदाच्या लाटा उसळल्या. त्याच्या बोटांचा स्पर्श आपल्या ओठांवर होताच अंजली जणू त्याच क्षणात हरवून गेली. तेवढ्यात ईशाने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, वहिनी, आई कधीपासून तुम्हाला बोलावते. चला किचनमध्ये केक ठेवून देऊया आणि वेटरला सांगून सगळ्यांना वाटायला सांगूया. अंजली भानावर आली आणि म्हणाली, हो, पण घरच्यांनी तर अजून खाल्लं नाहीये. ईशा म्हणाली, काही हरकत नाही, तेही सगळ्यांसोबत खातील. तसंही आजींनी आधीच बोलून सगळ्यांचा मूड थोडा ऑफ केला आहे. अंजलीने मान हलवली आणि वेटरला सगळं समजावून दिलं. तेव्हा सदानंद बाबा म्हणाले, चला एक फॅमिली फोटो घेऊया. सगळ्यांनी होकार दिला. सदानंद बाबा आणि सुमित्रा आई सोफ्यावर बसले होते आणि त्यांच्या मागे विजय, अंजली आणि मल्हार ईशा उभे राहिले. परी विजयच्या कडेवर होती आणि अर्णव मल्हारच्या कडेवर. मल्हारने ईशाला कमरेत पकडलं होतं आणि ईशा हसून कॅमेऱ्याकडे बघत होती. पण विजय आणि अंजली फक्त नावालाच हलका हसून देऊन फोटो काढत होते. मल्हार आणि ईशा वेगवेगळे पोज देत होते, पण विजय एखाद्या
रोबोटसारखा एकाच पोझिशनमध्ये कृत्रिम हसून फोटो काढत होता. काही वेळात फोटो काढून झाल्यावर विजय जाऊ लागला. तेव्हा सदानंद बाबांनी त्याला अडवलं. "विजय थांब, तुझे आणि अंजलीचे स्वतंत्र फोटो तर झालेच नाहीत. चला तुम्ही दोघं एकत्र काही फोटो काढून घ्या." विजयने नाईलाजाने सुमित्रा आईकडे पाहिलं. तेव्हा आईने डोळ्यांनीच त्याला खुणावलं जाण्यास सांगितलं. विजय एक दीर्घ श्वास घेऊन समोर उभा राहिला. मल्हारने लगेच पुढे येऊन परीला आपल्याकडे घेतलं, ज्यामुळे विजय मल्हारला रागाने बघू लागला. फोटोग्राफर म्हणाला, "सर इकडे बघा आणि प्लीज मॅडमच्या थोडं जवळ या." त्याचं बोलणं ऐकून अंजली आणि विजय संकोचाने एकमेकांकडे बघू लागले आणि एक पाऊल जवळ आले. तरीही त्यांच्यात इतकं अंतर होतं की तिसरा माणूस सहज उभा राहिला असता. ते पाहून फोटोग्राफर म्हणाला, "सर, मॅडम तुमच्याच पत्नी आहेत. इतकं काय लाजताय? थोडं जवळ जा आणि मॅडमच्या खांद्यावर हात ठेवा." विजय मनातल्या मनात फुफुटला. काय नाटक आहे. त्याने मागे वळून अंजलीच्या पाठीमागे असा हात ठेवला की समोरून पाहणाऱ्याला वाटेल की त्याने खरोखरच अंजलीच्या पाठीवर हात ठेवलाय. पण प्रत्यक्षात त्याचा हात अंजलीला स्पर्शही करत नव्हता. विजयची ही वागणूक अंजलीला थोडी वाईट वाटली. पण तिला माहिती होतं की विजयसाठी सावीला विसरणं, पुढे जाणं इतकं सोपं नाही. त्यामुळे ती शांतपणे हलकीशी हसली. फोटोग्राफरने त्यांचा एक छान फोटो काढला आणि म्हणाला, "खूप छान फोटो आलाय. आता सर तुम्ही मॅडमला मागून मिठी मारा, हग करा." असं म्हणून तो कॅमेरा सेट करू लागला. आता मात्र विजय आणि अंजली दोघांचीही पंचाईत झाली. ही परिस्थिती दोघांसाठी खूप ऑकवर्ड होती. पण सर्वांसमोर त्यांना हे करावं लागणार होतं. अंजलीला विजयचं जवळ असणं आवडत होतं. पण अशा प्रकारे जवळ येणं तिच्यासाठीही नवीन होतं. विजय हळूच नजर चोरत म्हणाला, "जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर मी." अंजलीने त्यांचं बोलणं मध्येच तोडलं आणि म्हणाली, "काही हरकत नाही. सगळे किती आनंदी आहेत आणि मग अशा वेळी नकार देणं त्यांना चांगलं वाटणार नाही. मला काही प्रॉब्लेम नाहीये." विजयने तिच्याकडे पाहिलं आणि संकोचाने तिच्या मागे उभा राहिला. त्याने एक दीर्घ श्वास सोडला आणि हलक्या हाताने अंजलीच्या कमरेभोवती हात लपेटून तिला आपल्या मिठीत घेतलं. विजयने असं करताच अंजलीच्या हृदयाचे ठोके वाढले. तिने स्वतःला शांत केले आणि विजयच्या हातावर आपला हात ठेवून कॅमेऱ्याकडे बघून हसली. फोटोग्राफर म्हणाला, "मॅडम तुम्ही सरांकडे बघा आणि सर तुम्ही मॅडमकडे बघा." अंजलीने लाजत विजयकडे बघून स्मित केलं आणि विजयनेही एक कृत्रिम हास्य दिलं. यासोबतच फोटो क्लिक झाला. फोटोग्राफर अजूनही काही सांगण्याआधीच विजय अंजलीपासून दूर झाला आणि म्हणाला, "काही फोटो आपल्या परिवारासोबत सुद्धा व्हायला हवेत ना?" मल्हारने परीला विजयकडे दिलं आणि त्याने अंजलीला जवळ उभं राहण्यासाठी खुणा केली. तिघेही कॅमेऱ्यासमोर हसले. परी कधी अंजलीच्या बांगड्यांशी खेळताना हसत होती, तर कधी अंजली आणि विजय त्यांच्याकडे प्रेमाने बघत होते. काही वेळात फोटो सेशन संपलं आणि विजयने सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर सगळेजण डिनरसाठी गेले. डिनर संपल्यावर निखिल अंजलीकडे आला आणि म्हणाला, "माझं जेवण झालंय. आता आम्ही निघतो." अंजलीने विचारलं, "इतक्या लवकर?" निखिल म्हणाला, "हो गं, ऑफिसचं थोडं काम आहे. उद्या महत्त्वाची मीटिंग आहे." मग तिला मिठी मारत म्हणाला, "स्वतःची काळजी घे आणि काही गरज लागली तर कॉल कर." मग तो बाजूला झाला आणि त्याने अंजलीच्या गालावर आपले हात ठेवले. अंजली हसून म्हणाली, "बरं, तू पण स्वतःची काळजी घे. बाय." निखिलने तिला बाय म्हटलं तेव्हा त्याचं लक्ष विजयकडे गेलं, जो जवळच उभा राहून त्यांना रागाने बघत होता. पण निखिलने पाहताच विजयने एक खोटं हसू दिलं. निखिल म्हणाला, "ओके, मी निघतो. विजय साहेब, पुन्हा भेटू." विजयने मान हलवली. डिनरनंतर सर्व पाहुणे निघून गेले. अंजली आणि ईशा हॉलमध्ये सामान आवरू लागल्या. सुमित्रा आई म्हणाल्या, "बेटा हे सगळं राहू द्या. सकाळी बघूया. आता जाऊन आराम करा. कालपासून तुम्ही दोघी राबताय. थकला असाल." दोघींनी आईचं ऐकलं आणि आपापल्या रूममध्ये गेल्या. अंजली जेव्हा रूममध्ये आली तेव्हा तिथे परी आणि विजय नव्हते. तिने मल्हारच्या रूमचा दरवाजा ठोठावला. मल्हारने हसून विचारलं, "वहिनी तुम्ही आलात? मला तर वाटलं होतं आज आमची परी आमच्यासोबतच झोपेल." अंजली गोंधळून म्हणाला, "असं का?" मल्हार म्हणाला, "काही नाही गं." अंजलीने विचारलं, "तुम्ही यांना कुठे बघितलंत का? ते रूममध्ये नाहीत." मल्हार खोडकरपणे म्हणाला, "अहो, तर दादांना शोधलं जातंय. मला वाटलं तुम्ही परीला घ्यायला आलात." अंजली ओशाळून म्हणाली, "नाही, मी परीलाच घ्यायला आले होते. बस सहज विचारलं तुम्हाला." मल्हार हसून म्हणाला, "रिलॅक्स वहिनी, मी थट्टा करत होतो. तुम्ही तुमच्या मिस्टरांना हक्काने शोधू शकता. तो तुमचा अधिकार आहे." अंजलीने विषय बदलला आणि परीला आपल्याकडे घेतलं. रूममध्ये आल्यावर अंजलीने परीला बेडवर झोपवलं आणि तिचे कपडे बदलताना ती स्वतःशीच बोलू लागली, "कुठे गेले कोणास ठाऊक? तुमचे पप्पा सांगितलं सुद्धा नाही." मग उदास होऊन विचार करू लागली,
सांगितलं तरी कशाला? मी त्यांची कोण आहे?" परीकडे बघून म्हणाली, "परी, तू तर माझ्याशी असं कधी करणार नाहीस ना? तुझ्या आयुष्यात तर मी पहिली असेल ना? त्यांच्या आयुष्यात तर माझ्या प्रत्येक गोष्टीत दुसरा नंबर येणार. पण माझ्या आयुष्यात तरी माझा पहिला नंबर असेल ना परी? प्लीज बोल ना." असं म्हणत तिच्या डोळ्यात पाणी आलं. परीने तिचे अश्रू बघून आपल्या छोट्या हात तिच्या गालावर ठेवला आणि तिच्याकडे टुकूर-टुकूर पाहू लागली. अंजलीने तिचे डोळे पुसले आणि परीचा छोटासा हात हातात घेऊन त्याचा मुका घेत म्हटलं, "मला माहिती आहे माझ्यासोबत कुणी असो वा नसो, तू नक्कीच माझ्यासोबत असशील. आय लव्ह यू परी. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक यू. तुझ्यामुळेच मला हे नाव आयुष्य मिळालं आहे. थँक यू सो मच." असं म्हणून तिने परीच्या कपाळावर किस केलं. परीसुद्धा हसून तिच्याकडे बघू लागली आणि तिचं ते हसू बघून अंजलीचे डोळे भरून आले. तरी तीही हसली. दुसरीकडे विजय गच्चीवर उभा राहून आपल्या फोनमध्ये सावीचा फोटो बघत होता. अचानक काहीतरी विचार करून तो फोटोकडे बघत म्हणाला, "सावी, तू खुश तर आहेस ना? मी जरी दुसरं लग्न केलं असलं तरी ते फक्त आपल्या परीसाठी केलं आहे. प्लीज तू माझ्यावर नाराज होऊ नकोस. तसं मला माहिती आहे की तू माझ्यावर कधीच नाराज होऊ शकत नाहीस. पण काय करू? कधी-कधी वाटतं की मी दुसरं लग्न करून चूक तर नाही ना केली?" पण मग अंजलीला बघितलं, तिचा स्वभाव आणि ती ज्या प्रकारे सर्वांची काळजी घेते ते पाहिलं की वाटतं माझा निर्णय योग्य होता. आज बघितलंस तू, सुनील देशपांडे तुला आठवून किती भावुक झाला होता, पण अंजलीने येऊन त्याला किती छान सांभाळून घेतलं. "सावी, मला माहिती नाही माझा निर्णय बरोबर आहे की चुकीचा, पण तिच्यात एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती सर्वांना आपलंसं करण्याची कला जाणते, जी आजकालच्या मुलींमध्ये सहसा दिसत नाही. असो, तिने आज खूप काही केलं आहे. मला तिला थँक बोलायला हवं. मी तुझ्याशी उद्या बोलेन. गुड नाईट सावी." असं म्हणून त्याने सावीचा फोटोचा मुका घेतला आणि तो खाली आपल्या खोलीकडे जायला निघाला. तिकडे अंजली कपडे बदलून बेडवर येऊन पडली आणि परीला कुशीत घेऊन झोपून लागली. तिला झोपवता अंजलीचाही डोळा लागला. थोड्या वेळाने विजय खोलीत आला. दरवाजा लॉक करण्याच्या आवाजाने अंजलीला जाग आली. विजयने तिला पाहिलं आणि संकोचाने म्हणाला, सॉरी, तुम्ही झोपला होतात? मी तुम्हाला डिस्टर्ब केलं?" अंजलीने मान हलवली आणि म्हणाली, "नाही, तसं काही नाही. बस आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझा डोळा लागला होता." मग परीला हळूच झोपवून उठत म्हणाली, "खरं तर तुम्ही आला नव्हतात म्हणून परीला झोपवण्यासाठी मी बेडवर आडवी झाली होते आणि मग कधी झोप लागली ते समजलंच नाही. असो, तुम्ही जाऊन कपडे बदलून घ्या, मी सोफ्यावर जाते." विजयने तिला आडवत म्हटलं, "इट्स ओके, तुम्ही बेडवर झोपू शकता. शेवटी किती दिवस तुम्ही सोफ्यावर झोपणार? त्यामुळे तुमची पाठसुद्धा दुखू लागेल." त्याचं बोलणं ऐकून अंजली आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. तेव्हा विजयने स्पष्टीकरण देत म्हटलं, "माझा मतलब असा होता की आपण दोघं एक-एक दिवस सोडून बेडवर झोपूया. एक दिवस तुम्ही तर एक दिवस मी. ज्या दिवशी तुम्ही बेडवर झोपाल त्या दिवशी मी सोफ्यावर झोपेन आणि ज्या दिवशी मी बेडवर झोपेन त्या दिवशी तुम्ही सोफ्यावर झोपायचं." अंजलीने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि होकार दिला. विजय सोफ्यावर बसला आणि त्याने तिलाही तिथे बसण्याची खूण केली. अंजली बेडवर बसली तेव्हा विजय तिच्याकडे बघून म्हणाला, "थँक यू सो मच. आज ज्या प्रकारे तुम्ही सुनील देशपांडेला सांभाळलं, खरं तर मला वाटलं होतं की तुम्ही सावीच्या फॅमिलीसोबत नीट." असं म्हणता-म्हणता तो अचानक थांबला. त्याचं अधुरं वाक्य ऐकून अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती आपली वेदना लपवण्यासाठी तोंड फिरवून रडवल्या आवाजात म्हणाली, "म्हणजे तुम्हाला असं वाटलं का मी सावित्रीजींच्या कुटुंबाशी नीट वागणार नाही? त्यांना झिडकारणे किंवा त्यांच्याशी वाईट वर्तन करणे, असंच ना?" विजयला आपली चूक उमजली. तो ओशाळून म्हणाला, "माझा तो अर्थ नव्हता. मी तर फक्त." अंजलीने त्यांचं बोलणं मध्येच तोडला आणि म्हटलं, "हो, प्लीज तुम्ही इथे बेडवर झोपायला या. मला सोफ्यावर झोपायचं आहे." विजय तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, "अरे पण एकदा माझं बोलणं तर ऐकून." अंजलीने पुन्हा त्यांचं बोलणं कापलं आणि म्हणाली, "प्लीज मला सोफ्यावर झोपू द्या. मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही." तिचं बोलणं ऐकून विजयने निराश होऊन मान हलवली आणि तो बेडवर गेला. अंजली उठून सोफ्यावर जाऊन झोपली आणि ब्लँकेटमध्ये तोंड लपवून रडू लागली. तिला वाटलं होतं की विजयच्या मनात तिच्याबद्दल थोडा तरी आदर असेल. किमान तो तिला इतरांसारखं समजत नसेल. लोक तिला दुसरी आई म्हणून जज करत होते, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं, कारण तिला विजयवर विश्वास होता. पण आज विजयची विचारसरणी जाणून तिचं निष्पाप मन तुटलं होतं. ज्याच्यावर ती विश्वास ठेवत होती
तोच तिच्यावर विश्वास ठेवत नव्हता. हेच विचार करत ती हुंदके देत होती. विजय बेडवर परीला छातीशी धरून झोपला होता. तेव्हा त्याला अंजलीच्या रडण्याचा आवाज आला. त्याने हळूच परीला झोपवलं आणि कपाटातून रुमाल काढून स्टडी टेबलची खुर्ची सोफ्यासमोर घेतली. त्यावर बसून त्याने हळूच अंजलीचं ब्लँकेट बाजूला केलं आणि विचारलं, "अंजली, तुम्ही रडताय का?" अंजलीने नजर चोरत आपले अश्रू पुसले आणि रडवल्या स्वरात म्हटलं, "नाही तर मी ठीक आहे. प्लीज तुम्ही झोपा." विजयने तिच्याकडे रुमाल पुढे केला आणि म्हणाला, "आय एम रिअली व्हेरी सॉरी अंजली, जर तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर. पण खरंच मला फक्त थँक म्हणायचं होतं. मला माहिती नव्हतं की माझं एक वाक्य तुम्हाला इतकं लागेल. आय एम रिअली सॉरी." अंजली थोड्या रागातच म्हणाली, "प्लीज तुम्ही मला थँक म्हणणं बंद करा. मी सुद्धा या घराची सदस्य आहे. तुम्हाला सर्वांना आनंदी ठेवण्याचा माझाही अधिकार आहे. थँक म्हणून तुम्ही मला वारंवार परक असल्याची जाणीव करून देऊ नका." विजयने आपले कान पकडले आणि म्हटलं, "ओके, आय एम सॉरी. माझ्यामुळे पुन्हा एकदा तुमचं मन दुखावलं गेलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी अंजली." अंजलीने डोळे पुसले आणि त्यांच्याकडे बघून थोडं हसत म्हटले, "इट्स ओके. मी तुम्हाला माफ केलं तर तुम्ही दोघं तेव्हा कोणत्या गोष्टीवर भावूक झाला होतात?" विजय सावीच्या फोटोकडे बघत म्हणाला, "सावीच्या आठवणीने सुनील देशपांडेचं तिच्याशी खूप जवळचं नातं होतं. ती गेल्यावर तो बराच काळ डिप्रेशनमध्ये होता. खूप कष्टाने तो त्यातून बाहेर पडला." अंजलीने विजयकडे बघून विचारलं, "तुमचं सावित्रीजीवर खूप प्रेम होतं ना?" विजय म्हणाला, "होतं नाही आहे." मग विषय बदलत म्हणाला, "तसं तुम्ही सुद्धा तुमच्या पहिल्या पतीला मिस करत असाल ना?" त्याचं हे बोलणं ऐकताच अंजलीच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. तिने आपली नजर चोरली आणि म्हणाली, "नाही, मी त्यांना अजिबात मिस करत नाही." विजयने आश्चर्याने विचारलं, "का?" अंजली गप्प झाली. विजय उठत म्हणाला, "सॉरी, मला हे सगळं विचारायला नको होतं. ओके, तुम्ही झोपा. गुड नाईट. तसं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बेडवर झोपा. मी इथं सोफ्यावर झोपतो." अंजलीने नकार देत म्हटलं, "नाही, आज तुम्ही तिथे झोपा. मी झोपते लवकर. गुड नाईट." विजयने मान हलवली आणि तो बेडवर जाऊन झोपला. त्याने लाईट ऑफ केल्या. विजय गेल्यानंतर अंजली विचार करू लागली, "त्या माणसाची मला आयुष्यात चुकूनही आठवण काढायची नाहीये. अहो, कारण त्याने दिलेल्या जखमा आजही माझ्याकडे आहेत, ज्या कधी भरून येतील माहिती नाही. तो भूतकाळ, त्या आठवणी, त्या माणसाने आणि त्याच्या कुटुंबाने केलेला अपमान आणि गैरवर्तन हे सगळं मी खूप कष्टाने विसरले आहे. मला पुन्हा ते सगळं आठवायचं नाही." असं म्हणताच तिच्या डोळ्यातून पाणी ओरघळलं आणि ती जुन्या आठवणीत हरवून गेली. त्यावेळी अंजली रूममध्ये तयार होत होती. तेव्हा विक्रांत, तिचा पहिला पती, रूममध्ये आला आणि तिच्याकडे तुच्छतेने बघून म्हणाला, "हे काय आहे? इतकं नटून-थटून कोणाला दाखवायचं आहे तुला? आता कोणाला जाळ्यात ओढायचं आहे?" अंजलीने त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हटलं, "मी कोणाला जाळ्यात ओढायला कशाला नटेन? तुम्ही माझे पती आहात. मी तुमच्यासाठी तयार झाले आहे." विक्रांतचे तिच्या जवळ जाऊन तिचे केस गच्च पकडले आणि म्हटलं, "माझ्याशी इतकं नाटक करण्याची गरज नाहीये, कारण इतकं नटून सुद्धा तू सुंदर दिसू शकत नाहीस." अंजली रडत म्हणाली, "तुम्ही असे का वागताय? मला वाटलं होतं की तुम्ही माझ्यावर प्रेम करता." विक्रांतने तिचे केस सोडले आणि हसत म्हणाला, "प्रेम? आणि तेही तुझ्यावर? हा हा हा, काय जोक आहे ग. तुझ्यावर कोणी प्रेम करू शकत नाही. मी तर फक्त हुंड्यासाठी आणि तुझ्या बापाच्या पैशासाठी तुझ्याशी लग्न केलं होतं. नाहीतर तुझ्यासारख्या कुरूप मुलीशी लग्न करण्याची मला अजिबात हौस नव्हती. माझ्यासाठी तुझ्यापेक्षा सुंदर मुलींची स्थळं आली होती. समजलं? आता हट्ट सोड आणि जाऊन जेवण बनव. जर वेळेवर जेवण झालं नाही तर माझ्यासारखा वाईट कुणी नसेल. जा इथून." असं म्हणून त्याने अंजलीला धक्का दिला. अंजलीने स्वतःला सावरलं आणि रडत-रडत ती किचनमध्ये गेली. हे सर्व आठवून अंजलीचं मन भरून आलं. पण तिने स्वतःला सावरलं आणि डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. विजय अंजलीच्या जवळ येईल का? तो तिच्या आयुष्यातील दुःख दूर करू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी मराठी कथांचे विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा. भाग नियमित येत राहतील. तुम्हाला विजयने ज्या प्रकारे अंजलीची माफी मागितली ते कसं वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईकसुद्धा द्या. बाय. भेटूया पुढच्या भागात.